श्री स्वामी समर्थ. मनातलं महाभारत जाणून घेऊयात चला. कुंतीची कथा सांगते की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक कर्ण असतो. त्याच्यावर प्रेम तर अत्यंत, पण त्याला स्वीकारायचं धैर्य आपल्याला नसतं. पूर्ण समजून घेण्यासाठी पुढे वाचा. कुंतीची कथा म्हणजेच नियती, भीती, प्रेम, अपराधभाव आणि जबाबदारी यांच्या संघर्षातून घडलेलं एक जिवंत तत्वज्ञान. प्रीथा म्हणून जन्मलेली ही मुलगी लहानपणीच दत्तक दिली गेली आणि इथेच तिच्या आयुष्याचा पहिला धडा सुरू झाला. आयुष्य आपल्याला मालकी देत नाही, ती भूमिका देत. लहानपणापासूनच तिने समजून घेतलं की व्यक्ती म्हणून जगणं वेगळं आणि समाजासाठी जगणं वेगळं असतं. आजच्या माणसासाठी हा पहिला इशारा आहे. आपण अनेक भूमिका निभावतो, पण त्या निभावताना स्वतःला हरवू नये. दुर्वास ऋषींनी वरदान तिच्यासाठी शक्ती नव्हे तर परीक्षा ठरवलं. कुतूहलातून सूर्याला पाचारण करून कर्णाला जन्म देणं हा निरागस क्षण होता, पण समाजाच्या कठोरतेने त्या क्षणाला अपराधात बदललं. कर्णाला नदीत सोडणं हा त्याग नव्हता, तो भीतीत घेतलेला निर्णय होता. इथे कुंती शिकवते, भीतीने घेतलेला निर्णय योग्य असू शकतात, पण ते मनाला शांतता देत नाही. आजचा माणूसही अनेक निर्णय समाज, प्रतिमा किंवा अपमानाच्या भीतीने घेतो आणि नंतर त्या निर्णयाचा ओझं आयुष्यभर वाहत राहतो. पांडूसोबत विवाह आणि पांडवांचा जन्म यामध्ये एक मोठा तत्वज्ञान दडलेला आहे. कर्ण आणि पांडव यांच्यात फरक जन्माचा नव्हता, तो समाज मान्यतेचा होता. याच ठिकाणी कुंतीची कथा आजच्या माणसाला शिकवते की नैतिक अनेक परिस्थितीनुसार बदलते. आपण ज्याला योग्य किंवा अयोग्य म्हणतो तर अनेकदा समाजाच्या चौकटीतून ठरतं, सत्यातून नाही. म्हणूनच आजच्या माणसाने निर्णय घेताना ब्रह्म मान्यतेपेक्षा अंतर्गत प्रामाणिकतेला महत्त्व द्यायला हवं. माद्रीच्या मृत्यूनंतर 5 मुलांची जबाबदारी स्वीकारताना कुंतीने भावना बाजूला ठेवून कर्तव्य निवडलं. तिचं आयुष्य सांगतं, जबाबदारी कधीकधी प्रेमापेक्षा मोठा असते, पण जबाबदारी निभवताना प्रेम गमावू नये. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस कर्तव्य पूर्ण करत राहतो, पण नात्यांना वेळ देत विसरतो. कुंतीचा संघर्ष शिकवतो की कर्तव्य आणि भावना यांच्यात संतुलन नसल्यास आयुष्य अपूर्ण राहतं. कर्ण तिच्या आयुष्यातील दडलेलं सत्य होतं. कुरुक्षेत्राच्या आधी त्याला सत्य सांगणं म्हणजेच आयुष्यभराच्या मौनाचा उद्रेक होता. पण उशिरा आलेलं सत्य नातं स्पष्ट करू शकतं, वेळ परत आणू शकत नाही. येथे कुंतीचा सर्वात मोठा धडा आहे, सत्य लपवणं म्हणजे समस्या संपवणं नव्हे, ती पुढे ढकलणं आहे. आजचा माणूसही अनेक सत्य टाळतो. नात्यामधील गैरसमज, भावना, अपूर्ण संवाद आणि हेच टाळलेलं सत्य भविष्यात मोठ्या संघर्षाचं कारण बनतं. युद्धात तिचे पुत्र एकमेकांविरुद्ध उभे राहिले तेव्हा कुंतीने समजवलं की काही विजय हे पराभवासारखे असतात. जीवनात अनेकदा आपण यश मिळवतो, पण त्या यशाची किंमत नात्यांनी चुकवलेले असते. कुंती शिकवते, यश जर शांतता आणि नात्याची ऊब हिरावून घेत असेल तर तो विजय अपूर्ण असतो. आजच्या माणसासाठी हा अत्यंत महत्त्वाचा धडा आहे, कारण यशाच्या शर्यतीत माणूस अनेकदा स्वतःच्या भावनिक आयुष्याला मागे सोडतो. युद्धानंतर कर्णाचं सत्य उघड झालं तेव्हा कुंतीच्या आयुष्याचा सर्वात मोठा भार बाहेर पडला. ती दोषी होती की परिस्थितीची बळी, हा प्रश्न महत्त्वाचा राहिला नाही. महत्त्वाचं होतं ते तिच्या मनात अपराधभाव हा सर्वात मोठा वनवास असतो. तो बाहेर दिसत नाही, पण आतून माणसाला जळत राहतो.
आजच्या माणसासाठी इथे शीख आहे. चुकीपेक्षा तिचे कबुली उशिरा देणं अधिक वेदनादायक असतं. धृतराष्ट्र आणि गांधारीसोबत वनवासाला जाणं म्हणजे सत्ता, प्रतिष्ठा आणि नात्याच्या गोंधळातून दूर जाऊन स्वतःला समोर जाणं. कुंतीच्या शेवटी शिकवते, आयुष्याच्या शेवटी माणूस समाज, संपत्ती किंवा यश घेऊन जात नाही, तो फक्त आपल्या निर्णयाची शांतता आणि अस्वस्थता घेऊन जातो. म्हणूनच आजच्या माणसाने प्रत्येक निर्णय घेताना स्वतःला विचारायला हवं, हा निर्णय मला शांतता देईल का? कुंतीची कथा सांगते की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक कर्ण असतो. त्याच्यावर प्रेम असतं पण स्वीकारणं धैर्य नसतं. आणि काही पांडव असतात ज्यांच्यासाठी योग्य दिसण्याचा प्रयत्न केला जातो. जीवनाचा खरा संघर्ष बाहेर नसतो, तो प्रेम आणि प्रतिमा, सत्य आणि भीती, जबाबदारी आणि इच्छा यांच्यामध्ये असतो. कुंतीने प्रतिमा वाचवली पण प्रेम हरवलं. आजचा माणूसही अनेकदा हेच करतो. शेवटी कुंती एक साधा पण कठोर धडा देऊन जाते. समाज कधीच पूर्ण समाधानी नसतो, पण मनाला फक्त सत्य हवं असतं. वेळेवर बोललेलं सत्य नातं वाचवतं, उशिरा बोललेलं सत्य फक्त वेदना वाढवतं. प्रतिष्ठा जपताना नातं गमावू नका, कारण नात्याची ऊब हरवली की यश, सत्ता आणि मान्यता निरर्थक वाटू लागतात. कुंतीची कथा शोकाहत नाही, ती चेतनावाणी आहे. निर्णय घेताना लोक काय म्हणतील यापेक्षा मन काय सहन करेल हा प्रश्न विचारायला शिका.